नमस्कार, मी प्रसन्न जोशी. पुढारी न्यूजच्या गप्पा लाईव्ह या आमच्या खास कार्यक्रमात आपलं सगळ्यांचं स्वागत. राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अमोल कोल्हे हे नाव कदाचित तुम्हाला ऐकायला मिळालं असतं एक पदनाम म्हणून, मात्र ते झालं नाही. आणि असं काहीतरी ठरलं होतं आहे आज जेव्हा रोहित पवारांनी त्यांच्या सध्या वादग्रस्त अशा झालेल्या प्रेस कॉन्फरन्समध्ये सांगितलं त्यावेळी सगळे अवाक होते. कारण अजित पवार, अमोल कोल्हे मधल्या काळातल्या निवडणुकीच्या काळामध्ये ताणलेले संबंध, मारले गेलेले टक्के टोणपे या पार्श्वभूमीवरती अजित पवार याला तयार झाले होते. अमोल कोल्हे प्रदेशाध्यक्ष असणार होते एकीकृत राष्ट्रवादीचे. यासह अनेक प्रश्न लोकांच्या मनात आहेत आणि या बाबतीत बोलण्यासाठी आज आपल्यासोबत स्वतः अमोल कोल्हे आहेत, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नेते आणि खासदार. मी तुमचं स्वागत करतो गप्पा लाईव्ह आमच्या कार्यक्रमामध्ये. धन्यवाद जय शिवराय. आणि खरं तर ज्या पार्श्वभूमीवर या गप्पा होत आहेत ते खरंच वेदनादायी आहे. राजकारण वगैरे सोडून द्या, कोणता पक्ष वगैरे काय, अजित पवार पक्षातीत नेतृत्व होतं त्या अर्थानं. आणि महाराष्ट्रामध्ये एखादा असा नेता ना दशकांच्या नंतर एक एक नेते तयार होतात जे आपण गमावलेले. त्यामुळे पहिल्यांदा त्या बाबतीत एक सहवेदना आहेत आणि वाईटही वाटतंय. पण आता राजकारण पुढे जायला लागलेलं आहे, त्यामुळे आता थोडंसं आपल्याला त्याबद्दल बोलावं लागेल, कारण परिस्थिती तशी आहे. मी या गप्पांची सुरुवात करत असताना आजच्या PCचा बॅकड्रॉप आपल्याला विसरता येणार नाही, जी प्रेस कॉन्फरन्स रोहित पवारांनी घेतली आहे. तर आम्हाला सगळ्यांना त्यातले अनेक मुद्दे, ते अपघाता वगैरेचे विषय तर येतच राहतील, पण पहिला एकदम होता की अशा एकीकृत राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष अमोल कोल्हे असणार होते. हे तुमच्या बाबतीत जेव्हा ठरत आलं असेल तो नेमका काय क्षमता, कसं ठरत होतं? आज रोहितदादांनी जी माहिती सांगितली ती वस्तुस्थिती आहे का? ही वस्तुस्थिती आहे, ही नाकारण्याचं काहीही कारण नाही आहे. पण पुन्हा या सगळ्या गोष्टींची चर्चा करणं म्हणजे आत्याबाईला मिशा असत्या तर या सगळ्याची परिस्थिती आहे. कारण एक जशी या घटना घडल्या का, तर होय या घटना घडल्या. विलिनीकरणाच्या संदर्भामध्ये ज्या पद्धतीनं याआधी पब्लिक डोमेनमध्ये गोष्टी आल्या, 14 बैठका झाल्या का? होय 14 बैठका झाल्या. यामध्ये अजितदादांनी पुढाकार घेतला होता का? होय घेतला होता. या सगळ्याचा मी साक्षीदार आहे. पण दुर्दैवानं ज्यांच्याशी चर्चा केली ते दादाच आज जर नाही तर नेमकं काय घडलं होतं, कशा पद्धतीने होणार होतं, झालं असतं तर काय झालं असतं, या सगळ्या चर्चा करण्यात काहीच हशील नाही आहे सर. नाही, त्याच्यात हशील यासाठी आहे की या निमित्तानं या मधल्या काळामध्ये म्हणजे अजित पवारांनी वेगळं होणं, राष्ट्रवादीवर दावा ठोकणं, राष्ट्रवादी वेगळी होणं, ती NDA बरोबर जाणं, भाजप बरोबर जाणं, ज्याला सगळा वेगळ्या अर्थानं अर्थ आहे, अशा पार्श्वभूमीवरती पवार कुटुंबियांमध्ये काय संबंध होते, दोन राष्ट्रवादीचे राजकीय संबंध कसे होते, उदाहरणार्थ ठाकरे आणि शिंदेचे संबंध जगजाहीर आहेत. पण पवारांच्या बाबतीत नेहमी माहिती होतं की तसे आतून ठीक आहेत, त्यांचं तसं नीट चाललेलं आहे. अशा या सगळ्या घडामोडींच्या पार्श्वभूमीवरती जेव्हा अजितदादा जातात त्यावेळी प्रोसेस लोकांच्या मनात येते की मग हे काय चाललं होतं, मग मधल्या काळातल्या भेटीगाठी काय होत्या, मग एकत्र येणार होते तर मग टर्म्स अँड कंडिशन्स काय होत्या. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जो प्रश्नही माझा असणार आहे की या ज्या एकत्रीकरणाबद्दल सगळी चर्चा चालू आहे, जो व्हिडिओ दाखवला जातोय त्यामध्ये अजित पवार दिसत आहेत आम्हाला, जे आता नाही आहेत. म्हणजे थोडंसं डार्क ह्युमर या अर्थानं सांगायचं झालं तर महाराष्ट्रामध्ये आता दोन रहस्य आहेत की ज्याची उत्तरं कधीच मिळणार नाहीत. मातोश्रीवरच्या बैठकीत अमित शहा आणि उद्धव ठाकरेंचं काय नेमकं बोलणं झालं, कोणी कोणाला काय कमिट केलं, आणि दुसरं रहस्य आहे की अजित पवारांनी काय कमिट केलं होतं. सो अशा वेळी अजित पवार नाही आहेत, मात्र राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे सगळे नेते म्हणतात विलिनीकरण होणार होतं, एकत्रीकरण होणार होतं, अजित पवार तयार होते. मग नेमकं काय सत्य आहे? तुम्हाला हाच प्रश्न विचारतो की निष्पत्तीकडे आपण जास्त लक्ष दिलं पाहिजे. प्रोसेसपेक्षा निष्पत्ती काय होत होती, आणि हे जर तुम्हाला रिझल्ट्स अगदी स्पष्ट बघायचे असतील तर या सगळ्या चर्चा सुरू होत्या का? हो या चर्चा सुरू होत्या. या चर्चांना कधीपासून सुरुवात झाली, त्यानंतर मी जसं ज्या पद्धतीने सांगितलं की या एकूण ज्या 14 बैठका झाल्या त्यातल्या जवळपास 11 बैठकांना मी उपस्थित होतो, 3 बैठकांना मी उपस्थित नव्हतो. यामध्ये आता जे काही डिनाय करतायत यापैकी एक नेते हे उपस्थित होते, त्यांचे व्हिडिओज या आहेत. या बैठकांना काय काय मिनिट्स होते, काय काय ठरलं होतं, आणि त्यानुसार कुठल्या कुठल्या तारखेला या बैठका कुठे कुठे झाल्या, या सगळ्याच्या गोष्टी आहेत. पण पुन्हा सर तेच आहे की यातून निष्पन्न काय होणार होतं. एक जर तुम्ही वस्तुस्थिती जर बघितली तर पुणे आणि पिंपरी चिंचवड या 2 महानगरपालिकांना दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हे आघाडी करून लढले का? लढले. या महानगरपालिकांचं जेव्हा हमीपत्र हे जाहीर करण्यात आलं, तुम्ही आजही हमीपत्र काढून बघा, एका बाजूला अजितदादांचा फोटो, एका बाजूला पवार साहेबांचा फोटो. हा आला का? हा आला. हमीपत्र जाहीर करत असताना
पुण्याच्या प्रेस कॉन्फरन्सच्या वेळी मध्ये दादा बसलेले आहेत, एका बाजूला सुप्रियाताई बसलेले आहेत, एका बाजूला मी बसलेलो आहे. पिंपरी चिंचवडचं हमीपत्र जाहीर करत असताना एका बाजूला रोहित पवार बसलेले आहेत, दादांच्या एका बाजूला मी बसलेलो. हे जे सगळं चित्र होतं आणि त्या पलीकडे जाऊन जिल्हा परिषद निवडणुकीला 12 जिल्हा परिषदांपैकी जर लातूर आणि माझ्या माहितीप्रमाणे सांगली या जर 2 जिल्हा परिषदा सोडल्या तर इतर सगळ्या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे पदाधिकारी सुद्धा घड्याळाच्या चिन्हावर निवडणूक लढले. मग आता जर कोणी या वस्तुस्थितीला डिनाय करत असेल तर मग महत्त्वाचा प्रश्न तो उपस्थित होतो की ज्या राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे विधानसभेचे उमेदवार अशोक बापू पवार शिरूर हवेलीचे, त्यांच्या पत्नी सुजाता पवार या घड्याळाच्या चिन्हावर निवडणूक लढवतात. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नेते हर्षवर्धन पाटील यांच्या सुकन्या अंकिता पाटील या घड्याळाच्या चिन्हावर निवडणूक लढवतात. आणि मग जे एबी फॉर्म त्यांना दिले जातात घड्याळाचे, त्या एबी फॉर्मवर सही करणाऱ्या प्रदेशाध्यक्षांना याची कल्पना नसते. ही गोष्ट कशी मान्य होईल? पण मग ही वस्तुस्थिती नाही का? त्या काळामध्ये एक बातमी अशी आली होती, त्यातले एक गोष्ट खरी ठरली, ते म्हणजे प्रदेशाध्यक्ष अमोल कोल्हे असतील. बाकी ती बातमी किंवा रूमर अशी होती की राष्ट्रवादीचे राष्ट्रीय चेहरा हे शरदचंद्र पवारजी असतील, प्रदेशाध्यक्ष अमोल कोल्हे किंवा जयंत पाटील, अमोल कोल्हे प्रदेशाध्यक्ष झाल्या, जयंत पाटील कॅबिनेट मिनिस्टर, रोहित पवार राज्यमंत्री आणि सुप्रिया सुळे मंत्री होतील केंद्रामध्ये आणि महाराष्ट्राचे सर्व अजित पवार असतील. आणि आम्ही पण चालवली होती. तर या त्याच्यामध्ये तथ्य होतं. कारण मग एकत्रीकरण होणार म्हणजे नेमकं काय होणार, म्हणजे तुम्ही इंडियात जाणार की नाही? तुम्ही सुरुवातीलाच म्हणालात ही रूमर होती. आणि आता मला असं वाटतं की आपल्यावर चर्चा करत बसावं यापेक्षा अनेक महत्त्वाच्या गोष्टी आपल्याकडे आहेत. आपण अफवांवर, केवळ ऐकीव अफवांवर चर्चा करण्यापेक्षा जे माझ्या पर्स्पेक्टिव्हमधलं, जे माझ्या परिप्रेक्ष्यातलं आहे, मला जे माहिती आहे तेवढ्या एका गोष्टीला मी सुरुवातीला संमती दिली. अशी चर्चा झाली होती का प्रदेशाध्यक्षपदाची? होय, ही चर्चा झाली होती जी माझ्याशी संबंधित आहे. इतरांशी संबंधित असलेल्या गोष्टीच्या ऐकीव माहितीच्या आहेत. यापेक्षा महत्त्वाची गोष्ट आपण दुसरी, जर राष्ट्रवादीच्या मासिकामधला लेख जर तुम्ही बघितला तर त्या लेखातली जी वस्तुस्थिती ही मी मान्य करेन, कारण ती छापून आलेली आहे, आमच्या पक्षाच्या मासिकात छापून आलेली आहे की आदरणीय दादांचं नेतृत्व मान्य करण्याला सगळ्यांची संमती होती. आता तुम्ही या 2 गोष्टी जोडल्या तर तुम्ही ऐकलेल्या किंवा ऐकीव माहिती, ज्याला तुम्ही स्वतःच रूमर म्हणालात, त्या रूमरमधल्या त्या गोष्टींवर विश्वास ठेवण्यासारखं काही नाही राहील. तसं तर 5-7 वर्षापूर्वी आम्ही अजित पवार भाजपबरोबर जातील हे सुद्धा अफवाच मानली असती, जी खरी ठरली. एकच प्रश्न विचारून मी सहकाऱ्यांना माझ्या टॉस देतो. तो प्रश्न म्हणजे ही एकीकृत झालेली राष्ट्रवादी काँग्रेस, ज्याचे काय प्रदेशाध्यक्ष म्हणजे अजित पवार असतील, शरद पवार असतील, ती राष्ट्रवादी एनडीए पर्यायानं भाजपसोबत असती की नसती, त्या बाबतीत काय ठरलं होतं? मी पुन्हा ते म्हणतो की मी सातत्यानं मीडियामध्ये हीच गोष्ट सांगतोय की हे सिक्रेट अजितदादांचं नेतृत्व आम्ही मान्य केलं. नेमकं अजितदादांच्या मनात काय होतं? प्रसन्न सर, आपल्या सगळ्यांना माहिती, राजकारणात 2+2 4 कधीच नसतात. मग नेमकं काय होतं? एकाच वेळी अनेक गोष्टी घडत होत्या ना राजकीय क्षितिजावर. म्हणजे एकीकडे राष्ट्रवादी काँग्रेस अजितदादांचा पक्ष हा एनडीएचा भाग होता का? हो, ही वस्तुस्थिती. त्याच वेळी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका वेगवेगळ्या लढल्या जात होत्या का? पुणे पिंपरी चिंचवडमध्ये अगदी तलवारी निघण्यासारखी परिस्थिती, जी शाब्दिक तलवारी आपण ज्याला म्हणतो, या शाब्दिक तलवारी निघाल्या होत्या का? त्याच वेळी भारतीय जनता पक्षाचे सर्वोच्च नेते आत्ताचे म्हणजे अमित शहांसारख्या नेत्यांनी आम्हाला कुबड्यांची गरज नाही असं विधान केलं होतं का? याही वस्तुस्थिती नाकारून चालणार नाही. त्यामुळे एक्झॅक्टली अजितदादांच्या मनात तुम्ही जो जितका थेट प्रश्न विचारलाय की हे एनडीएचा भाग होणार होते का, तर येस, 2+2 हे 4 होऊ शकत नाही, एवढंच त्याचं उत्तर आहे. त्यामुळे नेमकं दादांच्या मनात काय होतं, तुम्ही जे मगाशी डार्क ह्युमरने म्हणालात त्या पद्धतीनं नेमक्या कुठल्या रणनीतीने दादांनी ही पावलं उचलली होती? मे बी इट्स अ तुमचा काहीतरी से असेल ना की आम्ही येतो तुमच्याबरोबर, पण किमान आपण इंडियात नाही जायचं, आम्ही येतो पण आपण बाहेर राहायचं. कारण रोहित पवारांनी गेल्या 2 प्रेस कॉन्फरन्समध्ये असे इंडिकेशन दिले होते, कुणी सांगावं अजित पवार कदाचित आमच्यासोबत रस्त्यावरची लढाई करायला तयार झाले असतील. मी तुम्हाला तेच म्हणतो, तुम्ही दादांना फार जवळून बघितलंय, त्यामुळे 100% दादांचं उत्तर काय हे सुद्धा तुम्ही इमॅजिन केलं असेल जेव्हा हे प्रश्न विचारले गेले असतील. आणि त्यानंतर मी हे म्हणतो की राजकीय परिप्रेक्ष्यामध्ये काय काय घडत होतं तेव्हा याचा जर आपण अंदाज लावण्याचा प्रयत्न केला तर हे मान्य करावं लागेल की दादांच्या मनात काय रणनीती होती. ती भविष्याच्या दृष्टिकोनातून होती, ती इमिजिएटच्या दृष्टिकोनातून होती. ऑल दीज क्वेश्चन्स आर अनआन्सर्ड नाउ.
लॉजिकली बघायचं झालं तर तुम्ही जसं म्हणता की विलिनीकरणाची चर्चा दादांनी केली होती का, तर एकूण तुम्ही म्हणता त्या परिस्थितीनुसार असं वाटतं की ते केली होती. आता दुसरी गोष्ट आत्ता या NDA बरोबर जायचं की नाही या मुद्द्यावर असं आहे की दादा का गेले होते, तर विकासासाठी सत्ता आवश्यक असते आणि आता अगदी 1 वर्ष झालेलं आहे सत्ता येऊन आणि लगेच ते बाहेर पडले असते NDAमधून अशी काही शक्यता वाटत नाही. आणि आजच अशा बातम्या आल्या आहेत की NDA बरोबर जायचं असं शरद पवार च्या राष्ट्रवादीकडून ग्रीन सिग्नल मिळाला होता. त्यामुळे NDA बरोबर जाण्याचा निर्णय झाला होता असं साधारणतः वाटतंय. तर ते तसंच घडलं असेल कारण पुन्हा आपण काय म्हणतो ना, अशा बातम्या आल्यात. तुम्ही असं मला नाही सांगत आहात की असं या नेत्याने ठामपणे सांगितलं तुम्हाला. बरं, यातल्या म्हणजे एकूण 4 नेते या संपूर्ण चर्चांमध्ये होते. त्यातल्या सगळ्यात 2 नंबरच्या, बाकी 3 नेते सगळ्या चर्चांमध्ये होते. 2 नेते थ्रूआउट होते. 1 नेत्या या नंतर आल्या आणि त्यानंतर या चर्चेचा सगळ्यात जास्त गाभा माहीत असलेला मी तुमच्या समोर बसलोय. त्यामुळे मी तुम्हाला तेच सांगतोय की या केवळ बातम्यांवर विश्वास ठेवण्यापेक्षा पहिलं तुम्ही जे वाक्य विचारलं ते पण पुन्हा तसंच आहे की असं वाटत नाही. मग त्यावेळी तुम्हाला असं वाटलं होतं का की पुणे पिंपरी चिंचवड वेगवेगळे लढले जातील? त्यावेळी तुम्हाला असं वाटलं होतं की ज्या पद्धतीनं पिंपरी चिंचवडमध्ये टीका झाली, पुण्यामध्ये ज्या पद्धतीनं ही टीका झाली ती तशीच होत असेल? सो मी तुम्हाला तसंच म्हणतो की हे जायचं की नाही ही गोष्ट हा रणनीतीचा भाग होता की दादांचा काही प्लॅन होता, एक. आणि दुसरं, तुम्ही जे म्हणालात की विलिनीकरणाच्या चर्चा झाल्या असतील असं वाटतं, तर मला वाटतं तुम्हाला दोन्ही बाजू ऐकायला मिळालेल्या आहेत. मला सांगा, माझ्या लोकसभा मतदारसंघामध्ये 33 जागा आहेत जिल्हा परिषदेच्या, ठीक आहे. जो लोकसभा मतदारसंघ 1.5 लाख मतांनी, शिरूर लोकसभा मतदारसंघानं राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाला भरभरून मतदान केलेलं आहे. ज्या जुन्नर तालुक्यामध्ये लोकसभेला 50,000ची आघाडी आहे, ज्या जुन्नर तालुक्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचा उमेदवार 2ऱ्या क्रमांकाची मतं घेतो, त्या जुन्नर तालुक्यात आम्ही सगळे घड्याळावर लढतो जिल्हा परिषद. हा काहीतरी ठरल्याशिवाय नसेल ना. अमोलजी, तुम्ही कशी म्हणलात की अमित शहांनी एक वाक्य उच्चारलं होतं की आम्हाला कुबड्यांची गरज नाही. त्या वाक्याचा आणि अजितदादांच्या तुमच्या त्या बैठकांचा संबंध काय होता? मी तुम्हाला एक शक्यता वर्तवून दाखवली. राजकारणामध्ये प्रत्येकाला ही सिक्युरिटी असणं हे प्रत्येकाचं स्वाभाविक ही गोष्ट आहे. म्हणजे कोबड्यांची गरज नाही असं जर माननीय अमितभाई शहा म्हणाले असतील, त्याच पद्धतीनं 100% हा जर नारा भारतीय जनता पक्षाने दिला असेल, तर केवळ अजितदादाच का, एकनाथ शिंदेचा पक्षसुद्धा आपली ताकद आजमावण्याचा प्रयत्न करणं हे स्वाभाविक आहे राजकारणामध्ये. आणि जर मग ही राजकारणाची ताकद जर वाढवायची असेल तर जी समविचारी मतं आहेत यात विभागणी नको. तुम्ही महानगरपालिकेला वेगळा निकाल लागला, याची अनेक कारणं वेगवेगळी आहेत. पुणे पिंपरी चिंचवडला आम्ही एक हे करण्याचा प्रयत्न केला, पण तुम्ही पुणे जिल्हा परिषदेचं उदाहरण बघा ना. भरभरून मतं मिळाली, सत्ता आलेली आहे, अनेक ठिकाणी ही गोष्ट घडलेली. त्यामुळे समविचारी मतांचं विभाजन टाळून ताकद जर बनवता येत असेल, ही कदाचित दादांची रणनीती असू शकते. या चर्चा सुरू करणं. अजित पवारांच्या निधनानंतर विलिनीकरणाची चर्चा सुरू झाली ती तुमच्या पक्षाकडून. सगळे नेते सातत्याने या विषयामध्ये बोलत होते. अजित पवारांच्या राष्ट्रवादीकडून आत्तापर्यंत त्यांचे काही मोजके नेते सोडले तर सुनेत्रा पवार आहेत, पार्थ आहेत, जयत, ह्यांच्यापैकी कुणीही काही बोललेलं नाही. एक्झॅक्टली. तर माझा प्रश्न असा आहे की नेमकं, आणि आता तुम्ही सांगताय 20 दिवसानंतर तुमच्या पक्षाकडे सांगताय की आता चर्चा कशावर करायची. चर्चा तुम्ही 20 दिवसापूर्वी सुरू केली, आता तुम्हाला मग तेव्हा 20 दिवसापूर्वी तुमचं हे लक्षात नाही आलं. एक पहिला प्रश्न. दुसरा प्रश्न त्यातला मला जोडून असा आहे की नेमका विरोध कुणाचा होता? तो पवार कुटुंबातूनच होता? कारण आता जी नावं येत आहेत त्याच्यामध्ये तटकरे, प्रफुल्ल पटेल अशी नावं सांगितली जात आहेत. कोणाकडून? सगळ्यांकडूनच. म्हणजे असं काही माध्यमांकडूनच नाही, पण जो एकूण सगळा सूर आहे सूत्र कोण आहे ते जाणून घेण्याचा प्रयत्न मला करतो. कारण मला याचं उत्तर मला हेच विचारायचं की हे 2 प्रश्नामध्ये की हे जर माहीत होतं तर हे 20 दिवसानंतर कसं समजलं? आणि दुसरा प्रश्न की मग विरोध नेमका कुणाकडनं होता? आता मी पहिल्या प्रश्नाचं तुमच्या पुन्हा एकदा मी सुरुवातीलाच तुम्हाला तोडत म्हणालो, मी माफी मागतो की अर्धसत्य आहे. का? तर माझी आपणा सर्वांना विनंती आहे की कोणीतरी अशी आवई उठवून देऊन एक फॉल्स नॅरेटिव्ह पसरवतं की ही विलिनीकरणाची चर्चा यांच्याकडून सुरू करण्यात आली, सॉर्ट ऑफ. माझी आपल्याला विनंती आहे की आपण त्यावेळेचा व्हिडिओ काढून बघावा. माननीय जयंत पाटील साहेबांना एका माध्यम प्रतिनिधींनी हा प्रश्न, आपण व्हिडिओ अक्षरशः प्ले करा, माझी काहीच हरकत नाही.
एका माध्यम प्रतिनिधींनी माननीय जयंत पाटील साहेबांना हा प्रश्न विचारला की अजितदादांच्या कुठल्या कुठल्या आठवणी आहेत. त्यावर जयंत पाटील साहेब म्हणाले की 40 वर्ष आम्ही सोबत काळ घालवलेला आहे, त्यामुळे अनेक आठवणी आहेत. आणि त्यांनी विचारलं शेवटची आठवण कोणती आहे. शेवटची आठवण म्हटल्यानंतर अजितदादा म्हणाले आत्ता गेल्या काही महिन्यामध्ये आम्ही सातत्यानेच भेटत होतो. म्हणजे मी आल्यानंतर मला संदीपजींनी हाही प्रश्न विचारला की शेवटची माझी आठवण कोणती आहे. आणि मी थेट सांगितलं की हो 18 जानेवारीला हर्षवर्धन पाटील साहेबांच्या घरी पुणे जिल्हा परिषदेच्या उमेदवार फायनल करण्यासाठी, ती यादी फायनल करण्यासाठी अजितदादा आणि आम्ही जेवणासाठी भेटलो होतो. मग सांगा, जर मी हे उत्तर तुम्हाला दिलं तर मी प्रेस कॉन्फरन्स बोलवून सांगितली नाही ना की ही चर्चा सुरू होती. त्यामुळे हा जो एक नॅरेटिव्ह पसरवला जातो, हा जो प्रपगंडा केला जातोय, आणि सगळ्या नेत्यांची तुम्ही उत्तर बघा. या सगळ्या नेत्यांना जेवढे प्रश्न विचारले गेलेत, हे प्रश्न विचारल्यावर दिलेलं उत्तर आहे. म्हणजे तुम्हाला जर बाहेर जाऊन कोणी विचारलं अमोल कोल्हे स्टुडिओत आले होते का, तुम्ही काय उत्तर देणार? करेक्ट. मग मी असं म्हणायचं तुम्ही उगाच माझ्या येण्याची चर्चा सुरू केली, असं नाही होऊ शकत. सो इट्स अ क्वेश्चन, त्या प्रश्नाला दिलेलं उत्तर. आणि हे ओघाने आलेली गोष्ट, सॉरी फक्त मी गोष्ट कंप्लीट करतो. तुमच्या प्रश्नाचा दुसरा भाग आहे कुटुंबांनी या संदर्भामध्ये विधान. माझं असं पुन्हा एक म्हणणं आहे की या राजकारणाला एक मानवी चेहरा देण्याचा आपण प्रयत्न करूया. तो मानवी चेहरा हा आहे की त्या इमिजिएट फॅमिलीला इट्स अ व्हेरी बिग लॉस. आणि तिसरी फार महत्त्वाची गोष्ट आहे, आपण ही चर्चा कोणी सुरू केली आणि कोणाचा विरोध आहे आणि काय होणार, यापेक्षा एक फार महत्त्वाची गोष्ट आहे की आता याच्या डायनॅमिक्स बदललेल्या आहेत. मी फार जबाबदारीनं विधान करतोय. चर्चा झाली का? होय झाली. वस्तुस्थिती होती का? होय वस्तुस्थिती होती. आता वस्तुस्थिती काय आहे तर दादा असताना झालेली चर्चा आणि दुर्दैवानं आज दादा आपल्यात नाहीत, याचे डायनॅमिक्स हे बदललेले आहेत आणि ज्याची निष्पत्ती आत्ता समोर स्पष्ट दिसत नाही. त्यामुळे अकारण आपण चर्चा का करतोय? मग त्यांचा प्रश्न तोच होता. मग अजितदादा गेल्यानंतर मध्येच ते सेल्फ डिफाईंगच स्टेटमेंट होतं की आता गेले दादा, त्यामुळे विषय उरतच नाही. काय झालं मी तुम्हाला सांगतो, ह्याच्यात काही छोटेसे घटक पण आहेत. अजितदादा गेले, पहिला दुसरा दिवस गेला, सुनेत्रा पवार या उपमुख्यमंत्री झाल्या. हळूहळू एके काळामध्ये पहिल्यांदा एकीकरण एकत्रीकरण सुरू होतं. मग सुनील तटकरेंना पत्रकारांनी विचारलं तर ते म्हणाले की एक विलनीकरण पण कुणाचं कुणात, हा अतिशय स्ट्रॅटेजिक प्रश्न आहे. कुणाचं कुणात, तुतारीचं घड्याळात की घड्याळाचं तुतारीत. आणि मग करत करत त्याचं नेतृत्व कोण करणार, या पक्षाला असणार कोण, हा जो काही नवीन पक्ष असेल, या सगळ्याच्या टप्प्यानंतर आता गेल्या 2-3 दिवसामध्ये राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाकडनं हे स्पष्ट होतं की अजित पवार त्याचे प्रमुख असणार होते आणि ते निर्णय घेणार होते. आणि मग काय शरद पवारजी हे मार्गदर्शकाच्या भूमिकेत जाणार होते. गेल्या काही टप्प्यात ना या प्रत्येकाचं हळूहळू एक एक उत्तर पुढे चाललेलं आहे. ॲज इफ प्रत्येक गोष्टीचं काय वातावरण बनतंय त्याचं टेस्ट घेतली जात होती का, असं वाटावं अशी स्थिती आहे. नाही, हे तुम्हाला वाटणं किंवा या पद्धतीची गोष्ट मांडली जाणं हे स्वाभाविक आहे. परंतु मी पुन्हा तेच म्हणतो की वस्तुस्थिती काय आहे, काय काय घडलं होतं. इतकीच आहे की तुम्ही भेटला आहात, काय झालं ते माहित नाही. करेक्ट. बरं, आम्ही फक्त जर भेटलो असतो आणि फक्त चहा घेऊन गेलो असतो तर सर जे पक्ष विधानसभेला एकमेकांच्या विरोधात हिरहिरीनं लढले, त्या पक्षाचे उमेदवार एका चिन्हावर कसे काय लढले असते हो? काय घडलं हे जर माहीत नसेल तर माझा हाच प्रश्न आहे ना सर. 33 पैकी जर 30 उमेदवार मी घड्याळावर लढवतो, आमचे विधानसभेचे जे उमेदवार आहेत त्यांच्या पत्नी घड्याळावर लढतात, हर्षवर्धन पाटलांची मुलगी घड्याळावर लढते, छत्रपती संभाजीनगरला 30 परिस्थिती आहे जिथे आमचे प्रदेशाध्यक्ष आहेत सातारचे, सातारा जिल्ह्यामध्ये सुद्धा पुन्हा घड्याळावर लढतात. जर आम्ही नुसतेच भेटलो असतो तर हे घडलं असतं का हो? मग जर ही वस्तुस्थिती तुम्हाला एक समोर दिसतंय, म्हणजे हा टीव्ही मी फोडला, हा फुटलेला टीव्ही तुम्हाला दिसतोय, आणि त्यानंतर जर तुम्ही सांगितलं की नाही इथं कुणी आलंच नव्हतं, तर तुम्ही म्हणणार ना अरे फुटलेला टीव्ही दिसतोय, काहीतरी सांग ना काय झालंय ते. तेच मी सांगण्याचा प्रयत्न करतोय, हे घडली ही वस्तुस्थिती. अमोलजी, मी हे मानणाऱ्यांमधला आहे की चर्चा पुढे गेली होती आणि काहीतरी सुरू होतं. कदाचित ते आपल्याला 12 फेब्रुवारी वगैरे जी तारीख यायची त्यावेळेस ते कदाचित दिसलंही असतं. मी हे पण मानणार आहे की आता नाऊ दॅट अजित पवार इज नो मोअर, डायनॅमिक्स सगळे बदललेले आहेत. अजितदादानंतर काय बदललं हा सगळ्यात मोठा प्रश्न आहे दोन्ही राष्ट्रवादींच्या समोर. मी म्हणेन केवळ दोन्ही राष्ट्रवादींच्या संदर्भात नाही, पण महाराष्ट्राच्या राजकारणातच खूप काही बदललं आहे. म्हणजे दादा गेल्यानंतर महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये एक
निरीक्षक म्हणून माझं हे म्हणणं आहे, मला अनेक प्रश्न पडलेत की आज ग्रामीण राजकारणाची इतकी नीट नस ओळखणारा, तितक्याच ताकदीचा, तितक्याच धडाडीचा दुसरा नेता दिसतोय का? मग ग्रामीण राजकारण असेल, ग्रामीण अर्थकारण असेल, शेतीच्या संदर्भातले प्रश्न असतील, सहकाराच्या संदर्भातले प्रश्न असतील, ते प्रश्न तडीला नेण्याची धमक असणारा नेता असेल. म्हणजे ही धमक सोपी नाही ना. मगाशी तुम्ही जो उल्लेख केलात की NDAचा भाग असताना विधानसभा निवडणुकींच्या वेळी एकीकडे बटेंगे तो कटेंगे हा प्रचार सुरू असताना ती ताकद होती ना सांगण्याची, हे महाराष्ट्रात नाही चालणार, महाराष्ट्र पुरोगामी विचाराने चालतो. मग हा स्पाईन दाखवणारं नेतृत्व, हे पुन्हा ती जी एक पोकळी आहे ही खरोखर जाणवते. आणि दोन्ही राष्ट्रवादींसाठी मी कायम असं म्हणतो की पक्ष कुणाचाही असेल, कार्यकर्ते पवारांचे आहेत. मगाशी तुम्ही जो प्रश्न विचारला, मी कायम याचं उत्तर तेच देतो. कुठल्या पक्षाचं कुठल्या पक्षात विलिनीकरण, पवारांनी स्थापन केलेल्या पक्षाचं पवारांच्या पक्षात विलिनीकरण. जर हे उत्तर असेल तर दोन्ही राष्ट्रवादीसाठी दादा नसण्यानं काय आहे? आधार गेलाय. एक हक्काचा जो आधार होता, आणि हा केवळ कार्यकर्त्यासाठी नाही, सर्वसामान्य माणसासाठी होता. मंत्रालयात गेल्यानंतर माझी भेट होईल की नाही मला माहीत नाही, पण जेव्हा मी भेटलो तर माझं काम होणार की नाही, हो तर हो, नाही तर नाही, याचं स्पष्ट उत्तर मला मिळेल. हा जो विश्वास होता महाराष्ट्राचा, हा विश्वास गेला असं मला वाटतं. बरं, आणखी एक इंटरेस्टिंग गोष्ट आम्ही पाहिली म्हणजे हे पुणे आणि पिंपरी चिंचवडबद्दल आपण बोलतोय, तर त्याच्यामध्ये तुमचं नाव म्हणजे पहिल्यांदा फक्त ह्या गाडीत तुम्ही आहात की नाही, मग तुम्ही त्या आतमध्ये ज्या रोहित दादांनी लावली गाडीत तिथं तुम्ही होतात की नाही, सहयोग बंगल्यात किंवा बहुतेक जिजाऊमध्ये त्या चर्चा झाले का नाही, तर इथपर्यंत ते होतं. नंतर पवार साहेबांनी पण सांगितलं की आमच्या वतीनं तुमचं नाव घेतलं त्यांनी आणि आणखी 2 जणांची नावं घेतली, हे सगळे चर्चा करतायत. तर ह्या पक्षाच्या पातळीवर आम्ही समजू शकतो की तुम्ही बिईंग पुणे आणि खासदार आहात, तुम्ही वन ऑफ द सेकंड टर्म तुम्ही निवडून आलात चांगल्या मतांनी, पण राष्ट्रवादी पक्ष आणि ते आता कुटुंब पण ते दोन्ही वेगवेगळे नाही आहेत. तर अशा वेळेस ह्या सगळ्या विलिनीकरणाच्या चर्चेमध्ये तुमची एंट्री कशी झाली? तुमच्यावर हा विश्वास दोन्ही बाजू म्हणजे यांच्याकडनं असणं साहजिक आहे, पण अजितदादांकडनं पण म्हणजे अमोल कोल्हे आम्हाला चालतील किंवा आम्हाला हवे आहेत या चर्चेसाठी, हे कधी आणि कसं झालं? हे का झालं हे मला सांगता येणार नाही. मी तुम्हाला तारीख स्पष्ट सांगतो. ज्या दिवशी हे झालं त्या दिवशी माळेगाव सहकारी साखर कारखान्याची प्रचाराची सांगता होती आणि मला वाटतं तारीख 16 मे असेल. 16 मेच्या दिवशी ही गोष्ट झाली. आणि मग त्यानंतर या संपूर्ण प्रवासात, या संपूर्ण चर्चेमध्ये सातत्यानं अनेक टप्पे आहेत. आणि मी पुन्हा म्हणतो की मी याच्या खोलात जात नाही. मी इतक्या तुम्हाला तारखांनुसार जर सांगत असेल तर या सगळ्या मीटिंगचे मिनिट्स, या सगळ्याचे व्हिडिओज, कुठे कुठे काय काय ठरलं, दादांच्या सोबत झालेले व्हॉट्सअपचे संवाद, या सगळ्या गोष्टी आहेत ना. पण हे सगळं असताना माझं पुन्हा तेच म्हणणं आहे की निष्पत्ती जोपर्यंत दिसत नाही ना, मग यामध्ये फक्त एवढं सिद्ध करायचं आहे का की अमुक एक व्यक्ती रॉंग बॉक्समध्ये आणि अमुक एक व्यक्ती राईट बॉक्समध्ये? तर मला वाटतं त्याच्यात काहीच हशील नाही आहे. पण तुम्ही जो प्रश्न विचार त्याचं उत्तर फक्त मी एवढंच देईन, काय बोलणं झालं हे मी सांगू शकत नाही, कारण ते काळजाच्या जवळ आहे. कारण इट वॉज अगेन, म्हणजे माझ्यासाठी ती पुन्हा एक अनुभूती होती की 2019ला शिवस्वराज्य यात्रेमध्ये जवळपास 3/4 महाराष्ट्र दादांबरोबर एकाच गाडीतून फिरताना जो काही तो अनुभव होता, मला वाटतं त्या दिवशी मी पुन्हा तो अनुभव हा खूप जास्त घेतला होता. आणि त्यानंतर गोष्टी आणखी पुढे जात गेल्या. तुम्ही परत एकदा बदललेल्या डायनॅमिक्सकडे येऊया. तुम्ही बदललेलं डायनॅमिक्स जे सांगितलं, तुम्ही खूप स्किलफुली सांगितलं. ते महाराष्ट्रासाठी काय डायनॅमिक्स बदललं हे तुम्ही सांगितलं. पक्षांतर्गत डायनॅमिक्स पण बरंचसं बदललेलं आहे आणि पक्षाचं विभाजन लक्षात घेता तुमचा पक्ष आणि आमचा पक्ष हे पक्षामध्ये आहे ह्याबद्दल आपल्याला डिनाय करून आत्ता चालणार नाही. मग राहिलंय काय? हे बदललेलं डायनॅमिक्स काय आहे? हा फक्त पॉवर गेम आहे का? बाहेरनं बघणाऱ्यांना तसंच दिसतंय. मला असं वाटतं ना नम्रताजी, याच्यामध्ये अनेक गोष्टी ज्या पक्षांतर्गत केवळ आपण डायनॅमिक्सला जेव्हा बघतो ना, तेव्हा त्याचवेळी जिओ पॉलिटिकल स्पेसमध्ये काय घडतंय, नॅशनल पॉलिटिकल स्पेसमध्ये काय घडतंय, आणि या दोन्ही स्पेसमध्ये गोष्टी घडत असताना नेमकी काय गरज तयार होते, काय पोकळी तयार होते, याही गोष्टींकडे पाहणं फार गरजेचं आहे. कारण आत्ताच्या परिस्थितीमध्ये आपण केवळ दादांच्या संदर्भात घडलेली घटना ही केंद्रस्थानी ठेवून जर हे डायनॅमिक्स बघायला गेलो तर कदाचित या सगळ्या परिस्थितीचं आकलन आपण कमी करू शकतो असं मला वाटतं. एकाच वेळी तुम्ही
अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू आहे. त्याचवेळी US ट्रेड डील सारखा विषय समोर येतोय. या US ट्रेड डीलमध्ये अनेक प्रश्नचिन्ह देशाच्या समोर आहेत आणि एक फार बेसिक प्रश्न आहे. म्हणजे आपण खूप इतर गोष्टींची, जसं मी म्हणालो निष्पत्ती काय, अशा अनेक गोष्टींची चर्चा करतो, पण एक फार महत्त्वाच्या प्रश्नाची चर्चा होत नाहीये. ट्रेड डील आधी ठरली की अर्थसंकल्प आधी ठरला? कारण याच्यावर पुढची देशाची परिस्थिती काय असणार आहे हे फार अवलंबून असणार आहे. मी जेव्हा डायनॅमिक्स म्हणतो तेव्हा या नॅशनल डायनॅमिक्सचा विषय येतो. जेव्हा आपण जिओपॉलिटिकल डायनॅमिक्स म्हणतो तेव्हा गल्फमध्ये असणारं टेन्शनचं वातावरण, त्याचबरोबरीने एप्स्टाईन फाईलसारखा माणुसकीला काळीमा फासणारा प्रकार, या काळीमा फासणाऱ्या प्रकारामध्ये काही भारतीय उद्योगपतींची नावं असणं, काही मंत्र्यांची नावं असणं, आणि जी ट्रेड डील आत्ता समोर येते या ट्रेड डीलमध्ये शेतकऱ्यांचं अक्षरशः ज्याला आपण म्हणतो की धूळधाण होणार आहे अशा पद्धतीची ट्रेड डील जर समोर येत असेल तर 4 महिन्यांपूर्वी असणारी ट्रेड डील अचानक मंजूर का केली जाते हा एक प्रश्न. दुसरा प्रश्न, ट्रेड डील जी मंजूर होते ही आम्हाला आमच्या देशाच्या मंत्र्यांकडून, पंतप्रधानांकडून नाही कळत, ती अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांकडून कळते. आणि या सगळ्या स्पेसमध्ये आता हे जे सगळे पॉलिटिकल डायनॅमिक्स आपण बघतोय हे केवळ 2 पक्षांचे राहत नाहीत. हे स्टेक्स खूप वेगवेगळे तयार होतात. एकूण राजकीय परिस्थिती जी उद्भवू पाहते त्याचे तयार होतात, एकूण जिओपॉलिटिकल सिच्युएशन जी उद्भवू पाहते त्याचे तयार होतात, आणि मग तुम्ही पॉलिटिकल किंवा पार्टी स्पेसमध्ये जेव्हा येता तेव्हा पार्टी स्पेसमध्ये जर आपण बघायचं तर या सगळ्या सिच्युएशन टॅकल करण्याची दादा असतानाची असणारी एक कपॅसिटी, असणारी एक धमक, आणि दादा नसताना या सगळ्या गोष्टी होऊ शकणार आहेत का याविषयी असणारी एक साशंकता, याही अनेक गोष्टी बदलल्यात. डायनॅमिक्स बदलणं, माझं म्हणणं आहे की एवढ्या सगळ्या अँगलकडून आपल्याला या सिच्युएशनकडे पाहावं लागेल. मला यात असा प्रश्न विचारायचा आहे की तुम्ही तारखा सांगताय, तुम्ही सांगताय की किती बैठका झाल्या आणि तुमचा त्यांच्याशी झालेला संवाद आहे. ह्या सगळ्या गोष्टी बघता अजितदादा यांना जर स्वतःहून ते पुढाकार घेत होते आणि तुमच्याकडे किंवा तुमच्या पक्षातल्या सगळ्या नेत्यांकडे जर ही भूमिका मांडत होते तर अजित पवारांची इच्छा किती तीव्र होती ती आपल्यापर्यंत पोहोचली असेल. मग इथे प्रश्न असा होतो की आता आपण ज्या बदललेल्या राजकीय डायनामिक्सचा विचार करताय तर ती एका बाजूला वेगळी गोष्ट, आणि दुसऱ्या बाजूला अजित पवार यांची शेवटची इच्छा म्हणून याच्याकडे बघणं की दोन्ही राष्ट्रवादींनी एक होणं. तर यापैकी कशाला प्राधान्य देणार? अजित पवारांची इच्छा की बदललेलं राजकीय डायनामिक्स, कशाचा विचार करून निर्णय घ्यावा असं आपल्याला वाटतंय? गुरुजी, म्हणजे यामध्ये फार महत्त्वाचा दुसरा अँगल जो आहे की आपण जे म्हणालात ही भावनिक गोष्ट आहे, आणि या भावनिक गोष्टीबरोबर पुन्हा त्या भावनेला अनुसरूनच मी पहिला प्रश्न जो मांडला तो तोच आहे की जी चर्चा ज्यांच्याबरोबर झाली ते आज नाहीत, मग चर्चा पुढे न्यायची कोणी? म्हणजे आम्हाला हा प्रश्न असणारच ना. जर तुम्ही म्हणालात त्या पद्धतीनं, तुम्ही म्हणालात जर त्यानुसार पुढे जायचं असेल तर डेफिनेटली ती जागा आत्ता कोण घेणार आहे? त्या चर्चेच्या बाबतीत ती जागा त्यांच्याकडून कोण घेणार आहे आम्हाला ठाऊकच नाही आहे ना आत्ता. म्हणून मी जे नम्रताजींच्या प्रश्नाला उत्तर दिलं की थिंग्स हॅव चेंज्ड, चॅलेंजेस आर डिफरंट. पण परिस्थिती बदलू शकते, इच्छेचं काय? नाही, हे बघा, आता या संदर्भात आधारे मी प्रामाणिकपणे ही गोष्ट सांगितली तुम्हाला. म्हणजे मी कुठेही डिनाय केलं नाही. जे होतं ती सगळी गोष्ट खरी सांगितली. ही वस्तुस्थिती मांडत असताना सांगितली की डायनॅमिक्स हॅव चेंज. मग माझं उलटं म्हणणं आहे की जेव्हा परिस्थिती बदलली, दुर्दैवानं जिल्हा परिषदेच्या निवडणुका झाल्या, म्हणजे ज्या परिस्थितीत कराव्या लागल्या, या निवडणुकांच्या वेळी सगळ्यात जास्त वोट अपील कुणाचेच व्हिडिओ आपण काढून बघा ना. म्हणजे मी स्वतः घड्याळाच्या उमेदवारांना मतदान करा हे व्हिडिओ केले ना. मी म्हणतो ही भावना आहे, हा आदर आहे, संपणार नाहीच आहे ना कधीच. इट इज दॅट सिम्पल. या सगळ्यामध्ये म्हणजे अजितदादा हे त्या पक्षामधला सगळ्यात मजबूत सेंट्रल खांब होते त्या पक्षातला, आणि त्यांचं जाणं हे खूप मोठी पोकळी निर्माण करणारं आहे. कोणाचंही त्या बाबतीत दुमत नाही. जसं प्रसन्नांनी सांगितलं की पक्षातीत व्यक्तिमत्व होतं ते, आणि चटका लावणारी गोष्ट आहे त्यांचं जाणं. पण त्यांच्या जाण्याने निर्माण झालेली जी पोकळी आहे, आत्ता असं दिसतंय बाहेर न बघताना की त्याला पोकळी म्हणून त्याकडे बघितलं जात नाही, ती वेकन्सी म्हणून दुर्दैवाने त्याकडे बघितलं जातंय का? पुन्हा खरं सांगायचं म्हटलं तर हा त्यांच्या पक्षाचा हा अंतर्गत विषय एक.
दोन्ही बाजूकडचा हा असू नाही, शकतो नाही. तसं दोन्ही बाजूकडचा हा असू शकत नाही, कारण मी खूप प्रामाणिकपणे तुम्हाला सांगितलं. कसं आहे, दोन्ही बाजूकडचा हा असू का शकत नाही, तर राष्ट्रवादीच्या मॅगझिनमध्ये थेट स्टेटमेंट आलं नसतं, नेतृत्व स्वीकारलं. मॅगझिनमधला लेख हा नंतर लिहिला गेलाय. त्यामुळं असा जर कोणी खोटा आरोप लावण्याचा प्रयत्न करत असेल तर त्याला तुम्ही तिथेच जागेवर दाखवू शकता. आता त्यांच्या गटाविषयी भाष्य करण्याइतका माझा काही संबंध येत नाही. परंतु दुसरी फार महत्त्वाची गोष्ट, येस, दादांचं जाणं ही एक फार मोठी पोकळी आहे. त्याला जर सॉरी आता तुम्ही अजित पवारांच्या पक्षाचा उल्लेख गट म्हणून केला. हे जे काही विलिनीकरण होतं हे शरद पवारांच्या पक्षाचं अजित पवारांच्या गटात विलिनीकरण होणार होतं. याचं मी तुम्हाला उत्तर हे तसंच दिलेलं आहे. आणि मला वाटतं की जी पोकळी ज्याला आपण म्हणतोय याच्यामधले चॅलेंजेस प्लीज लक्षात घेणं गरजेचं आहे फॉर देअर पार्टी ऑल्सो, की ते पर्सनल लेवलला आहेत, ते फॅमिली लेवलला आहेत, ते पार्टी लेवलला आहेत आणि मग ते पॉलिटिकल लेवलला आहेत. सुनेत्रा पवारांचं आत्तापर्यंतच्या काळात म्हणजे निधनाच्या बातमीपासून ते या क्षणापर्यंत खाजगीमध्ये त्या ज्या काही बोलत असतील, मंत्रालयात बोलत असतील, ते सोडून द्या, पब्लिक स्टेटमेंटच आलेलं नाही आहे. वेअर ॲज सुप्रिया सुळे बोलत आहेत, रोहित पवार बोलत आहेत, शरद पवार बोलत आहेत, पण ते कमी बोलत आहेत, पण तेही बोलत आहेत. तर सुनेत्रा पवारांकडे आता कशा प्रकारे बघतायत राजकारणी सुनेत्रा पवारांकडे, तुम्ही कसं बघता? मी तुम्हाला तेच म्हणतो की एकतर पर्सनल स्पेसमध्ये त्याला एक ह्युमन फेस राजकारणाला, मी कदाचित हे राजकीय विधान कधीही नसतं किंवा अनेकांना हे भाबडं राजकारण वाटू शकतं, पण माझं कायम असं म्हणणं आहे की राजकारणाला एक मानवी चेहरा असावा आणि तो जर ह्युमन फेस अप्लाय करायचा म्हटला तर आत्ता जरी त्यांनी उपमुख्यमंत्री पदाची जबाबदारी ही अत्यंत धैर्याने स्वीकारली असली तरीसुद्धा एक फार मोठा आघात हा वैयक्तिक पातळीवर आहे, हा एक कौटुंबिक पातळीवर आहे, पक्ष पातळीवर पुढे जाऊन त्यांच्यासमोर असणारी आव्हानं आणि राजकारणामध्ये सुद्धा. जसं मगाशी नम्रताजींनी त्या म्हटल्या की अजितदादांची जागा, ती पोकळी, टू फिट इन अजितदादा शूज, हे एक फार मोठं आव्हान हे समोर आहे. आणि त्यामुळे नक्कीच सुनेत्रा वहिनींना या सगळ्यासाठी शुभेच्छा, सदिच्छा. या सगळ्या चर्चांमध्ये जे अजित पवार येऊन जेवायचे, तुमच्याबरोबर बोलायचे, जयंत पाटलांबरोबर बोलायचे, अर्थातच ते पती आहेत सुनेत्रा पवारांचे, त्या त्यांच्याशी बोलले असतीलच, बोलल्याही ते झालंच असणार संवाद. आणि आत्तापर्यंत म्हणजे पवार कुटुंब तसं एकत्र आहे, म्हणजे ते वेगवेगळे राहतात, सहयोग सोसायटी ते राहतात, गोविंद बागेत शरद पवार राहतात, तरी सुद्धा तसा राबता आहे. दिवाळीमध्ये आम्हाला दिसतो, भाऊबीजेच्या वेळी आम्हाला दिसतो. तर सुनेत्रा वहिनींना हे सगळं माहीत असणार असं आपण गृहीत धरावं. काय टर्म्स कंडिशन्स असतील, कसे एकत्र येणार असतील, मला असं वाटतं गृहीत धरण्यापेक्षा जेव्हा त्या या दुःखातून सावरतील किंवा जेव्हा त्यांना बोलण्याची हे होईल, इच्छा असेल, त्यावेळी त्या स्वतः बोलतील. आपण गृहीत धरण्याची आवश्यकता काय आहे? माझं म्हणणं आहे की एक जबाबदारी स्वीकारणारी, एक आजची ती ठामपणे उभी राहणारी एक महिला आहे, पहिल्या महिला उपमुख्यमंत्री, त्या स्वतः निर्णय घेतील ना त्यासाठी. इतरांनी गृहीत धरण्याची आवश्यकता नाही. कारण मी कायम असं म्हणतो की महाराष्ट्र जर आपण सावित्री, जिजाऊ आणि अहिल्याबाईंचा वसा आणि वारसा सांगणाऱ्या माता भगिनी म्हणतो, तर गृहीत का धरलं पाहिजे कुठल्याही माता भगिनीला? त्या स्वतः सांगतील की. अमोलजी, खऱ्या अर्थानं तुम्ही आता या पूर्ण इंटरव्ह्यूमध्ये डायनामिक्स बदलले आहेत, स्पेस बदलला आहे, कुठलाही व्यक्ती नाही ज्यांच्याशी आपण चर्चा करू शकतो असं देखील तुम्ही प्रश्नचिन्ह उचलताय. तर ती आता व्यक्ती जर नसेल तर आता ही चर्चा आता तुमच्या परीने, तुमच्या पक्षाच्या परीने थांबली आहे का? कारण ठाकरे एकत्र यायला एवढी वर्ष लागली, म्हणजे आता राष्ट्रवादी पण एकत्र यायला एवढी वर्ष लागतील का? आता ही जागा निर्माण झाली आहे का? तर तुम्ही दोन गोष्टी जर बघितल्यात तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या बाबतीत एक कायम सकारात्मक गोष्ट अशी आहे ना की आदरणीय पवारसाहेबांनी ज्या पद्धतीनं या सगळ्या कार्यकर्त्यांवर संस्कार केलेले आहेत. तुम्ही बघितलं असेल की 2 राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष वेगवेगळे झाले, मतभेद अनेक गोष्टींवर झाले, परंतु कुठेही अतिशय तुटेपर्यंत ताणलं जाईल अशा पद्धतीची टीका किंवा अरे ते काय म्हणतात की इतनी भी बुराई मत करो की जब दोस्ती हो जाए तो दोस्ताने की गुंजाइश न हो, अशा परिस्थिती अशी कधी उद्भवलेली ही तुम्हाला बघायला मिळाली नाही. याला फार महत्त्वाचं कारण आहे स्वर्गीय यशवंतराव चव्हाण साहेबांच्या संस्काराचा जो एक वसा आणि वारसा हा कायम पवारसाहेबांनी दिला, ती एक महत्त्वाची गोष्ट आहे. त्यामुळे मतभेद असले तरी मनभेद नाहीत, हा एक फार महत्त्वाचा ॲसेट हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या बाबतीत हा कायम तुम्हाला बघायला मिळालेला आहे. आणि जसं तुम्ही म्हणालात की हे केव्हा होईल किंवा होईल का, या प्रश्नांची उत्तर आत्ताच सांगता येत नाहीत. दोन्हीकडून आहेत की राजकारण प्रवाही आहे आणि जसं मी म्हणालो त्या पद्धतीनं हे इतके डायनॅमिक्स बदलत आहेत
आणि हे इतके डायनॅमिक्स बदलत असताना मला काय हवं यापेक्षा उद्या महाराष्ट्रातले सोयाबीन उत्पादक शेतकऱ्याला पाहिजे हो, तुम्ही तर आमच्या हक्कासाठी उभे राहा. उद्या US ट्रेड डील झाल्यानंतर जे MSMEचे उद्योजक जे चिरडले आणि भरडले जाणार आहेत ना, त्यांना हवंय आमच्यासाठी कोणीतरी उभे राहा. कापूस उत्पादक शेतकरी, आज तुम्ही परिस्थिती बघा सर, खरंच सांगतो आपण कोणीच चर्चा करत नाही होती या गोष्टींवर. सोयाबीनचे भाव पडलेत 1000 रुपयांनी, मक्याचे भाव पडलेत 500-700 रुपयांनी, कापसाचे भाव मागच्या वेळी 15 लाख गाठी आल्या, 1,500 रुपयांनी कापसाचा भाव पडलाय. म्हणजे ही परिस्थिती नेमकी जी उद्भवते याला सामोरं जाण्याची आमची ताकद आहे का? त्यांना अपेक्षा आहेत. त्यामुळे मी जसं म्हणालो, हे राजकारण प्रवाही असल्यामुळे चॅलेंजेस आर डिफरंट. अजित पवार यांचं अपघाती निधन, ज्या बाबतीत आता राष्ट्रवादीच्या नेत्यांकडनं आक्षेप व्यक्त केले जात आहेत. अमोल कोल्हेजी, याच्यावरतीचा प्रश्न असा आहे की अजून अहवाल अधिकृतरित्या बाहेर आलेला नाही आहे. अजित पवारांचे कुटुंब, ज्यामध्ये अपॅरेंटली सुनित्रा पवार आहेत, ज्या उपमुख्यमंत्री आहेत, त्यामुळे त्या शासनाचा भाग आहेत. त्यांचे 2 चिरंजीव पार्थणी जे आहे यांच्याकडनं विधान आलेलं नाही आहे. आता परवा फक्त त्यांनी मागणी केलेली की CBI चौकशी व्हावी. पण तिथून अशा प्रकारे रिस्पॉन्स येत असताना, सरकारकडून अधिकृत प्रतिसाद येणं बाकी असताना, ऑलमोस्ट घात झालेल्या इथपर्यंत स्टेटमेंट करण्या इतकं राष्ट्रवादी काँग्रेस का सांगू पाहत आहे असं? आपण सगळेजण इथे बसलं, जेव्हा पहिली घटना ही घडली तर तुमची प्रत्येकाची प्रतिक्रिया काय होती? तुमच्या मनात काहीच प्रश्न नाही आले का? की आले? जे तुमच्या मनात प्रश्न आले, मला वाटतं रोहित पवार आता तेच प्रश्न विचारतायत. तर खूप स्वाभाविक गोष्टी आहेत. म्हणजे जर महाराष्ट्राच्या मनात या घटनेला धरून अनेक प्रश्न निर्माण झालेत, तर या प्रश्नांची उत्तरं तर मिळायला हवी. आणि जवळपास आज या घटनेला, ही दुर्दैवी घटना होऊन जवळपास 20-22 दिवस उलटून गेले आणि अजूनही जर ठोस अहवाल नेमकं काय घडलं होतं हे समोर येत नाही. त्यामुळं जर संशयाचं धुकं गडद होत असेल तर मला वाटतं की या ज्या मनात अनेक शंका आहेत ना, या शंकांना रोहित पवारांनी वाट करून दिली आहे आणि त्यात काही गैर आहे असंही मला वाटत नाही. कारण दुसरी जर फार महत्त्वाची गोष्ट आपण बघितली, जी आपल्यालाही ठाऊक आहे की आता आपण गेली काही वर्ष मुंबईत राहतो की नाही? सकाळी 6:30 वाजता कुठे ट्रॅफिक जाम असतं मुंबईत, सांगा ना तुम्ही मला. म्हणजे मला तरी अनेक वर्षात ही जागा नाही बघायला मिळाली. जो प्रश्न रोहित पवारांनी विचारला ना, जो अगदी बेसिक प्रश्न, आणि जर असं जर ट्रॅफिक जाम असेल आणि त्या पायलटनी जर फोन केला असेल आणि म्हणून पायलट बदलला असेल, तर त्या पायलटचा CDR आहे काय? हा मला वाटत नाही याच्यामध्ये काही आरोप आहेत. यामध्ये विचारलेला प्रश्न आहे. त्याच्या 3 थिअरीज आहेत. अगदी थोडक्यात संक्षिप्तरित्या सांगतो, जे रोहित पवार सांगू पाहत आहेत. एक, इन्शुरन्सच्या पैशासाठी हा अपघात घडवून आणला असावा, म्हणजे हारागिरी केली त्या पायलटने. तसं म्हणावं तर त्याच्या मुलीने आपल्या वडिलांचे फोटो वापरलेले टाकलेले आहेत इन्स्टाला, की माझ्या वडिलांनी कसे मोठमोठ्या सेलिब्रिटीजना आम्ही हे केलेलं, पायलटिंग केलेलं आहे, त्यांच्या विमानाचं नेतृत्व केलेलं आहे. आणि ती काय, जे काय ती वेल टू डू फॅमिलीतून असावी, तिचे व्हिडिओ तिने टाकलेले आहेत. दुसरा मुद्दा की रोहित पवार असंही सुचवतात, ज्या आम्ही पक्षात जाणार, म्हणजे विलिनीकरण होणार होतं, हे त्या पक्षातल्या काही नेत्यांना मान्य नसेल. आता असं नसेल तर थोडक्यात अर्थ की असे जे कोण 3-4 नेते त्यांनी हा अपघात घडवून आणला, असे आहेत नेते, असं रोहित पवारांच्या बोलण्यातून वाटतंय. ते म्हणाले नेते आहेत. असे ते म्हणाले. असं जर का असेल तर रोहित पवार, राष्ट्रवादी, शरद पवार, अजित पवारांच्या पक्षात इतकी कोणाची ताकद असेल की परस्पर एवढा मोठा कट घडवून आणतील सत्ता नसताना, आणि स्वतः अजित पवार उपमुख्यमंत्री असताना. आणि त्याच्या पुढचा मोठा दावा रोहित पवारांचा की किंवा आम्ही 2 एकत्र येतो हे आणखी कुठल्या तरी बाहेरच्या लोकांना आवडत नसेल. ते जे कोण बाहेरचे असतील त्यांनी एवढ्या प्रचंड मोठ्या 4 दशकांच्या अजित पवारांच्या कार्यकाळात, जेव्हा ते पूर्ण बाहेरच होते आणि एक मोठे नेते होते किंवा जे एकीकृत राष्ट्रवादीचे नेते होते, तेव्हा काही झालेलं नसताना आता सत्तेत असताना असं कोण का करेल? मोटिव्ह काय? म्हणजे अनेकदा कोर्ट केसेसच्या ह्याच्यामध्ये असताना की मोटिव्ह काय असेल याच्यामागे? मग यामध्ये होतंय का, मोटिव्ह काय हा प्रश्न जेव्हा आपण विचारतोय तेव्हा आपण एक विसरतोय की रोहित पवारांनी प्रश्न उपस्थित केलेले. म्हणजे रोहित पवारांनी प्रश्न उपस्थित, तू प्रश्न का उपस्थित केले, हे जर आपण उलट प्रश्न विचारणाऱ्यालाच विचारायला लागलो तर त्यापेक्षा महत्त्वाची गोष्ट आहे की त्या प्रश्नांची उत्तरं हवीत ना आपल्याला. तपास करणाऱ्या संस्था ज्या काही आहेत त्यांच्याकडून आपल्याला उत्तरं हवी त्या प्रश्नांची. केवळ ही आपल्याला नाही, ही संपूर्ण महाराष्ट्राला उत्तरं हवी आहेत. म्हणजे आता अजितदादांच्या पक्षानं सुद्धा CBI चौकशीची मागणी केली आहे. मग काही वेगळं घडलंय का? कारण हाही प्रश्न निर्माण होतो. कारण माननीय पंतप्रधानांना त्यांची भेट झाली, माननीय गृहमंत्र्यांची त्यांची भेट झाली, आणि ती भेट झाल्यानंतर काही दिवसांनंतर त्यांनी CBI चौकशीची मागणी केली. या सगळ्या गोष्टी जर पाहिल्या तर रोहित पवारांनी विचारलेले प्रश्न, मी पुन्हा म्हणतो की याचं दूध का दूध, पाणी का पाणी जर झालं ना,
तर मनातले जे काही संशय असतील किंवा या घटनेच्या भोवती असलेलं हे जे संशयाचं धुकं आहे हे दूर होईल. कारण मगाशी जशी आपण चर्चा केली त्या पद्धतीनं ही जी पोकळी तयार झाली, हे आज ज्या सगळ्या गोष्टी घडल्यात ना, हे जर एवढ्या मोठ्या व्यक्तीच्या बाबतीत घडत असेल तर काय, ही धास्ती, ही भीती प्रत्येकाच्या मनात आहे. आणि त्यामुळे या प्रश्नांची उत्तरं मिळायला हवीत. आणि मी प्रामाणिकपणे ऑन कॅमेरा सांगतो की माझा महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांवर विश्वास आहे. आणि या सगळ्या मागच्या चर्चांमध्ये ज्या पद्धतीनं दादांचे आणि माननीय मुख्यमंत्री महोदयांचे जे संबंध आहेत, जे पुन्हा आम्हाला समजले या सगळ्या मागच्या काळामध्ये, हे पाहता माननीय मुख्यमंत्री महोदय या संपूर्ण तपासात कुठलीही कसूर ठेवणार नाहीत असा मला विश्वास आहे. आणि त्यांनी ठेवू नये अशी या देशाचा नागरिक म्हणून, या राज्याचा नागरिक म्हणून माझी अपेक्षा आहे. रोहित पवारांनी पहिली जी पत्रकार परिषद घेतली होती ते असं म्हणाले होते की याच्यामागे राजकीय हत्येचा संशय त्यांनी व्यक्त केला होता. पण त्यावेळी ते म्हणाले होते की अजित पवारांनी काचेची बाटली वापरणं सुरू केलं होतं, किंवा ते म्हणत होते की तुमच्या जो जवळचा माणूस आहे त्याचं विमान वापरा. तर असं काही तुमची कधी अजित पवारांसंदर्भात कधी चर्चा वगैरे अशी काही झाली होती का? नाही, माझी त्याबाबत तशी कुठलीही चर्चा झाली नाही. आता आपण राजकीय समीकरणांचा जेव्हा विचार करतो तर त्याच्यामध्ये बघितलं तर 2 राष्ट्रवादी आहेत, एकीकडे एकच खासदार आहे. नंतरचे जे सेकंड रंग लीडर म्हणूया आपण, किंवा नंतरची अजून जी नेतृत्वाची फळी आहे ती आपण म्हणूया, तर ती त्यांच्याकडे जी आहे म्हणजे अजितदादांच्या राष्ट्रवादीकडे, आणि दुसरी आहे आपल्या राष्ट्रवादीमध्ये 8 खासदार आहेत जे की भाजपला म्हणा, केंद्र सरकारला म्हणा हवे आहेत. कारण तिथे 2 टेकूनवरच केंद्र सरकार हे अवलंबून आहे. 240च भाजपकडं खासदार आहेत. मोदी साहेबांचे आणि पवार साहेबांचे संबंध सगळ्या देशाला, महाराष्ट्राला माहिती आहेत, किंवा अंदाज आहे, माहिती असणं कठीण आहे. असं सगळं असताना दादा जर का सोबत घेणार आहेत आपल्या राष्ट्रवादी शपला, तर ही बाब भाजपच्या केंद्रीय किंवा ज्येष्ठ नेत्यांच्या संमतीशिवाय तर होणं शक्य नाही. आता डायनॅमिक्स कितीही बदलले तरी तुम्हाला असं वाटतं का की केंद्रीय किंवा वरिष्ठ नेते जे आहेत भाजपचे ते असं नॉट बाध्य ॲज सच, पण ते म्हणू शकतात की नाही आपल्याला एकत्र येणं, दादांचीच इच्छा होती तर यायला पाहिजे? आता भारतीय जनता पक्षाचे नेते काय म्हणू शकतात, आय रिअली डोंट नो. पण आज एक बातमी मी माध्यमांमध्ये या सगळ्या मुलाखती करत असताना मी चाळली, त्यामध्ये एक मला अशी दिसली की बहुतेक दादांची 16 नोव्हेंबरच्या आसपासची एक पोस्ट आहे, ज्यामध्ये दादा भारतीय जनता पक्षाचे केंद्रीय नेतृत्व जे अमितभाई शहांना जे भेटलेले आहेत, आणि त्यामध्ये सरप्रायझिंग त्यामध्ये कोणीतरी कमेंट करताना मेन्शन केलेले की ही अशी भेट आहे की ज्यामध्ये त्यांच्या पक्षाचे राष्ट्रीय कार्याध्यक्षसुद्धा नाही आहेत आणि त्यांच्या पक्षाचे असणारे एकमेव खासदारसुद्धा नाही आहेत. आणि मग हा प्रश्न उपस्थित होतो की मग दादा एकटे का भेटले असतील. सो मी तुम्हाला जसं म्हणतो की काय त्यांच्या मनात असेल हे आत्ता सांगता येत नाही. मी तुम्हाला फक्त एक एक कडी जोडायची किंवा एक एक बिंदू जो दिसतोय हा बिंदू असा आत्ता आजच समोर आलाय. म्हणजे तुम्ही म्हणताय असं की पटेल आणि तटकरे हे बरोबर नव्हते, म्हणजे त्यांचा विलिनीकरणाला विरोध होता, जो आत्ता साधारणतः ज्या प्रतिक्रिया येत आहेत विलिनीकरणाच्या चर्चेनंतर. मी असं काहीही म्हणालो नाही. मी फक्त एवढंच म्हणालो की जी त्यांच्या सोशल मीडिया पोस्टवर असलेली एक पोस्ट आहे, जो फोटो एका बातमीमध्ये समोर आलेला आहे, त्या बातमीमध्ये त्यांचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष आणि त्यांचे खासदार दिसत नाहीत. पुढचं वाक्य मी काहीही म्हणालेलो नाही. मी कडी जोडली तुमच्या. हां, मग त्यांचा विरोध आहे ही जर कडी आपण जोडली असेल तर आपल्याकडे काहीतरी सूत्र असतील. पण त्यांचा विरोध आहे हे जर तुम्ही म्हणत असाल तर मला जाणून घ्यायला आवडेल तुमच्या अनुभवातून काय कारण असेल. नाही, अमोल कोल्हेजी आता म्हणजे असं नाही, की मी हे हा सगळ्यांना विचारतो, माहिती सर. आहे. हे नाही, बघा, आता ह्या एवढ्या it's- गोष्टी it's काय a सांगून two-way, ठेवायच्या? it's a तुमचे two-way, सगळे नेते it's जे a two-way, अप्रत्यक्ष विधानं it's- करतायत it's dialogue, it's ती always a तटकरे आणि पटेल dialogue. यांच्या बाबतीतलीच आहेत. एक नाही, पण एक आहे अमोलजी की महापालिका एक विधान आहे. महापालिका निवडणुकांमध्ये आणि जिल्हा परिषद निवडणुकांमध्ये तुमच्या पक्षाला जे मिळालेलं यश आहे ते पाहता आणि अजित पवारांच्या राष्ट्रवादीला मिळालेलं यश आहे हे पाहता, ते यश त्यांचं उजवं होतं. अशा वेळेला तुमच्याकडूनच ही जास्त अर्ज होती का की हे विलिनीकरण व्हायला हवं, हा एक मुद्दा. आणि दुसरा प्रश्न असा की उद्या समजा अजित पवारांच्या राष्ट्रवादीकडनं तुम्ही आता म्हणताय की आता हा मुद्दा थांबलाय, पण उद्या जर अजित पवार राष्ट्रवादीकडून तुमच्याकडे प्रस्ताव आला विलिनीकरणाचा तर तुमचं काय उत्तर असेल? एक्झॅक्टली, हा पण मुद्दा आहे. आणि
जी बैठक, ज्या बैठकीचे व्हिज्युअल्स चालतात की ज्याच्यात त्यांच्या पक्षाकडनं अजित पवार एकटेच आहेत, बाकी सगळे तुमच्या पक्षाचे मेंबर्स आहेत, तुम्ही पण आहात त्या त्याच्यात. प्रश्नाचं उत्तर मगाशी तुम्ही दिलं की एक खांबी तंबू असतो. नाही नाही माझा प्रश्न मग वेगळा तुम्ही आहे. जर एक खांबी तंबू म्हणाला तर असू तो दे ना, खांबच एका तिथे मी होता. असू दे ते त्या बैठकीला माझा आक्षेप ते एकटे असण्यावर नाहीये. माझा प्रश्न त्यालाच जोडून आहे की त्या बैठकीचे मिनिट्स ज्या वेळेला तुमच्या पक्षाच्या नेत्यांकडनं आले त्यात त्यांनी सांगितलं होतं असं, मला तर ते नेत्याचं एक्झॅक्टली नाव कलेक्ट होत नाहीये, पण त्यांचा असा डायलॉग होता की काय होईल विलिनीकरणाच्या टर्म्स अँड कंडिशन्स सांगताना, तटकरे प्रफुल्ल पटेलांचं मी बघून घेईन काय ते, त्यांना सांभाळण्याची जबाबदारी माझी, असं अजित पवार म्हणाले होते, असं तुमच्या पक्षाच्या नेतृत्वाकडनं आलेलं आहे. या नेत्यांचं काय स्टेटमेंट आहे मी खरंच पाहिलं नाहीये. आणि जेव्हा मिनिट्स सगळे सांगायचे तर मी कशाला एकट्या दुकट्या मीटिंगचे सांगू. मी त्यावेळी सांगताना सगळेच सांगतो ना तुम्हाला. सो बी रेस्ट अश्युअर्ड, जेव्हा ती वेळ येईल त्यावेळी ते करतो. पहिलं मगाशी तुमच्या प्रश्नाकडे येतो. खरंच तटकरे आणि पटेलांचा विरोध होता का या गोष्टी? मी तोच प्रश्न विचारला त्यांना. मी त्यांना तोच प्रश्न विचारला, कारण या चर्चेत मी कोणाचंही नाव घेतलं नाही. या चर्चेमध्ये जे होते त्यांचं नाव मी घेतलं. जी एक मीटिंग जी होती त्याचे व्हिडिओ अवेलेबल आहेत, त्या मीटिंगला मी नव्हतो. त्यामुळं याविषयी मी भाष्य करणं योग्य नाही. तुम्ही जर मगाशी विचारलं की महापालिकेला परफॉर्मन्स जो दिसला, तुम्ही माध्यमांवर काही गोष्टी दाखवत होतात की हा परफॉर्मन्स दिसतोय, त्या पडद्यामागे काय घडत होतं. म्हणजे मगाशी संदीपजींनी जो प्रश्न विचारला की जिजाई बंगल्यावर एक गाडी येते, दादा ताफा सोडतात आणि दादा जिजाई बंगल्यावर येतात, त्या गाडीमध्ये काय चर्चा नेमकी होते त्या जिजाई बंगल्यावर त्यावेळी, ही तुमच्यापर्यंत आलेलीच नाही. त्यामुळे तुम्ही परफॉर्मन्सच वेगळा जज करताय. ऐका मी पुन्हा निकालांचा परफॉर्मन्स मी तुम्हाला प्रश्न तोच विचारतो. मी तुम्हाला तेच विचारतो ना. हडपसरमध्ये कोदरे नगरसेविका कुठल्या पक्षाच्या होत्या? राष्ट्रवादी काँग्रेस, शरदचंद्र पवार. लढल्या कुठल्या पक्षावर? घड्याळ. अश्विनी कदम पर्वती विधानसभेच्या उमेदवार, लढल्या कुठल्या चिन्हावर? घड्याळ. बंडूतात्या गायकवाड कुठल्या पक्षात होते? योगेश ससाने कुठल्या? मी नावं सांगतोय ना तुम्हाला, धडा 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 धडा. ही सगळी जर नावं तुमच्या समोर आहेत, ही जेव्हा सगळी घड्यावर लढतात सर, तेव्हा काहीतरी ठरल्याशिवाय हे होत नसतं हो. नाही, त्यातला जो दुसरा प्रश्न होता की उद्या जर असा प्रस्ताव विलिनीकरणाचा अजित पवारांच्या राष्ट्रवादीकडून आला, आता तुम्ही जे म्हणताय की आता इथे सध्या चर्चा थांबलेली, तुमचा काय रिस्पॉन्स असेल? उद्या काय होईल आणि काय होणार आहे हे मला आत्ता सांगता येणार नाही. आणि जे नेहमीचं पठडीतलं उत्तर आहे म्हणजे मला तेच आहे. जसं impression असं वाटतंय, मला ते खूप चित्र असं सोपं उत्तर वाटतंय. आहे. उद्या जेव्हा प्रस्ताव येईल सर, किंवा उद्या जर अशी काही चर्चा झाली तर ऑब्व्हियस आहे ना सर, त्यावेळेची परिस्थिती बघून तो निर्णय घेतला जाणार आहे ना. बरं, हे सांगायला कुठल्याही सीझन नाही, एक पॉलिटिशियनची मिनिट. गरज याचा अर्थ अजित पवारांच्या वेळी अजित पवारांच्या राष्ट्रवादीमध्ये शरद पवारांच्या राष्ट्रवादीचं विलिनीकरण आणि अजित पवार सर्वोच्च नेते हे समीकरण सुनेत्रा पवार पक्षाध्यक्ष असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये शरद पवारांच्या राष्ट्रवादीचं विलिनीकरण असं आता राहिलेलं नाही, असं म्हणायचं तुमच्या बोलण्याचा अर्थ? मी तुम्हाला पुन्हा प्रश्न विचारतो प्रसन्न. अजितदादा असतानाची परिस्थिती आणि नसतानाची परिस्थिती ही वेगळी आहे का? आहे. मग त्या वेगळ्या परिस्थितीचं आकलन करून निर्णय घ्यावा, या उत्तरात काही चूक आहे का? अर्थातच नाही. बरोबर आहे. मग मी तेच तुम्हाला सांगतोय की जी परिस्थिती बदललेली आहे, या परिस्थितीचं सगळ्या बाजूनी, मगाशी नम्रताजींनी फार महत्त्वाचा प्रश्न जो विचारला की हे बदलणारे डायनॅमिक्स आहेत सर, या सगळ्या अँगलने विचार करून बदललेल्या परिस्थितीनुसार निर्णय घ्यावा लागणार आहे. नाहीतर एक फार सोपं असतं की निरीक्षण म्हणून तुम्ही राजकारणी आहात प्रामुख्यानं, नट आता तो बाजू म्हणून तुम्ही राजकारणी आहात. अजित पवारांची राष्ट्रवादी, म्हणजे आता आपण सुनेत्रा पवारांची राष्ट्रवादी म्हणूयात आणि शरद पवारांची राष्ट्रवादी, याचं एक वेईंग करताना जर का आपण बघितलं तर कोण मजबूत वाटतं तुम्हाला एक निरीक्षक म्हणून बघताना? ते मगाशी मला वाटतं मी वेईंग करण्यापेक्षा ते बायस असू शकतं माझं वेईंग. हरकत नाही, येऊ तर द्या. कोणता मी म्हणतो की मगाशी सगळी वस्तुस्थिती संदीपजींनी मांडली ना. एका पक्षाकडे किती आमदार आहेत, एका पक्षाकडे किती खासदार आहेत, एका पक्षाकडे किती नेत्यांची फळी, एका पक्षाकडे किती नेत्यांची फळी, हे त्यांनी मांडलंय. नाव अगेन इट इज ऑन परसेप्शन. म्हणजे तुम्ही मजबूतीची. मग अजित पवारांच्या वेळी काय स्थिती वेगळी होती? एकच अजित पवार होते, बाकीचे तशी स्थिती होती तुम्ही म्हणताय. परफेक्ट. मग पुन्हा तीच गोष्ट आहे. मग आपण ही सगळी जी पोकळी तयार झाली, जे दादांची धमक होती, या सगळ्या गोष्टींची जी चर्चा केली ती का केली? पुन्हा जे तुमचंच पहिलं वाक्य होतं
की अजितदादांसारखं नेतृत्व हे पक्षातीत असतं. थोडक्यात असं की आता असं काय व्हायचं झालं तर सुनेत्रा पवारांच्या राष्ट्रवादीला म्हणजे थोडक्यात टेक्निकली घड्याळाला तुतारीत विलीन व्हावं लागेल नव्या परिस्थितीत. एक मिनिट मी तुम्हाला पुन्हा एक म्हणालो की या संदर्भामध्ये आपण विलिनीकरणाचं म्हणजे आपण असा घाटच घातलाय का? तुम्हीच घातलाय. पण गेले 2 आठवडे हे विधान तुमच्याकडे राष्ट्रवादीकडून येत. तोच तुम्हाला पुन्हा विषय सांगतोय की यामध्ये बदललेल्या परिस्थितीचं आकलन जर आपण शांतपणे केलं, तुम्ही जो प्रश्न विचारता त्याचं अर्धवट उत्तर झालं. तुम्ही कुठल्या पर्स्पेक्टिव्हने बघताय? तुम्ही राज्याच्या पर्स्पेक्टिव्हने बघताय की तुम्ही केंद्राच्या पर्स्पेक्टिव्हने बघताय? तुम्ही ओव्हरऑल पर्स्पेक्टिव्हने बघताय की तुम्ही फ्युचर पर्स्पेक्टिव्हने बघताय? या सगळ्या गोष्टी बदलतात ना. म्हणजे उदाहरणं जर द्यायची झाली तर राज्याच्या पर्स्पेक्टिव्हने एकीकडे 40 आमदार आहेत, राज्याच्या पर्स्पेक्टिव्हने केंद्राच्या पर्स्पेक्टिव्हने बघायचं तर एकीकडे 8 खासदार आहेत, पुन्हा निवडणुकांच्या पर्स्पेक्टिव्हने बघायचं तर एकीकडे इतक्या मोठ्या नेत्यांची फळी आहे, पुन्हा तुम्हाला भविष्याच्या दृष्टिकोनातून बघायचंय तर कशाच्या मुद्द्यावर निवडणूक पुढची लढवली जाणार ही एक गोष्ट आहे, एकीकडे सत्ता आहे. सो अनेक गोष्टी बदलत आहेत. त्यामुळे तुम्ही कुठल्या अँगलने बघताय दॅट इज गोइंग टू बी इम्पॉर्टंट. पण म्हणजे आपण दादांबद्दल बोलतोय हे सगळं, पण ते व्हिडिओमध्ये ज्या बैठकीमध्ये तुम्ही पण होतात, दादा होते आणि साहेब होते, 17 जानेवारीचा व्हिडिओ बोलता होते. आणि महाराष्ट्राला हे जाणून घ्यायचं आहे की हे सगळं ठीक आहे, तुमच्यामध्ये सगळी चर्चा झाली होती, पण त्यातलं सगळ्यात महत्त्वाची भूमिका जी आहे ती शरद पवार साहेबांची आहे. त्यांची नेमकी भूमिका काय होती या सगळ्या याच्यामध्ये, त्या बैठकीमध्ये? मला वाटतं स्वतः साहेबांनी ती जाहीर केली नंतर प्रेस कॉन्फरन्समध्ये. मीडियाशी बोलत असताना स्वतः साहेबांनी तारखेनिशी सांगितली, त्यामुळे त्यावर मी वेगळं भाष्य करण्याची आवश्यकताच नाही आहे. फक्त त्याच्या 12 फेब्रुवारीला ही गोष्ट होणार हे स्वतः साहेबांनी माध्यमांशी बोलताना सांगितलं. मग त्याविषयी वेगळं काय घडलं होतं हे सांगण्याची आवश्यकताच नाही आहे. फक्त एनडीए बरोबर जायचं हा ग्रीन सिग्नल मिळाला होता अशी जी हे दिसते. कारण एकदा जर ठरलंय की 12 तारखेला एकत्र, मी तुम्हाला सांगितलं साहेबांनी 12 तारीख सांगितली होती. तुमच्या एनडीए विषयीच्या प्रश्नांना मी अनेक सगळे त्यावेळेचं अख्खा राजकीय परिप्रेक्ष्य तुमच्या समोर मांडून ठेवलाय. आता मगाशी जसं तुम्ही म्हणाल की आम्ही हे डॉट्स जोडतोय, तुम्ही तसे जर त्या बाजूने डॉट्स जोडले ते डॉट्स वेगळे आहेत. म्हणजे भविष्यात तुमचा पक्ष हा विरोधी पक्षातच राहील असं तुम्ही आत्ता सांगू शकाल का? मगाशी प्रसन्नजींनी मला सांगितलं तुमचा अभिनेता आहे तुम्ही, नेता आहेत तुम्ही, अजून ते मला ज्योतिषी म्हटले नाही. त्यामुळे भविष्यात काय होईल हे मला सांगता येत नाही, पण जसं मगाशी गुरुनी प्रश्न विचारला की भविष्यात काय होणार आहे हे कोणाला वाटलंच नसतं, वाटत नाही. पक्षाचं वेईंग स्केल ज्या वेळेला आपण बघतोय, तुम्ही नंबर्सचं सांगितलं, एक असं आहे की एक बाजू आहे राज्यात नंबर्स आहेत केंद्रात नाही आहेत, दुसरी बाजू आहे केंद्रात नंबर्स आहेत राज्यात नंबर्स नाही आहेत, ही फॅक्ट आहे. पण ज्या वेळेला विलिनीकरणाची भाषा होते आणि जी पदं समोर येतात, प्रदेशाध्यक्षपद, एक महत्त्वाचं कॅबिनेट मंत्रीपद, केंद्रात मंत्रीपद, ही अशी सगळी जी लिस्ट समोर येते त्याच्यामध्ये पॉवर शिफ्ट होईल असं चित्र दिसायला लागतंय. मी तुम्हाला पुन्हा तेच म्हणतोय नम्रताजी, हाच प्रश्न मला आठवतं की पुण्याच्या हमीपत्राच्या प्रकाशनाच्या वेळी दादांना विचारला होता आणि तेव्हा दादा त्या पत्रकार बांधवाला म्हणाले, दादा होते ना त्यावेळेला एक्झॅक्टली मी तुम्हाला तेच म्हणतो, दादा नसताना एक्झॅक्टली पॉवर शिफ्ट एक्झॅक्टली यू आर कमिंग टू माय पॉइंट, यू आर एक्झॅक्टली कमिंग टू माय पॉइंट की जेव्हा डायनॅमिक्स बदललेले आहेत तेव्हा आत्ताच्या प्राप्त परिस्थितीत मी पुन्हा तुम्ही ज्या गोष्टीची चर्चा करताय किंवा ज्या मगाशी प्रसन्नजी म्हणाले ज्या अफवा कानावर आल्या होत्या, ही चर्चा दादा असतानाची होती. त्यातल्याही तुम्ही ज्या सांगितल्या यातल्या काही गोष्टी खऱ्या आहेत, यातल्या काही गोष्टी अर्धसत्य आहेत. आता जे व्हॉट एक्झॅक्टली यू आर सेईंग की डायनॅमिक्स हॅव चेंज्ड, परसेप्शन्स हॅव चेंज्ड, खरं चॅलेंजेस आर डिफरंट. म्हणजे थोडक्यात तुम्ही असं म्हणताय की विलिनीकरणाची चर्चा झाली तर टर्म्स अँड कंडिशन्स पूर्ण वेगळ्याच असतील. आत्ताच्या परिस्थितीचं उद्भवणाऱ्या परिस्थितीचं आकलन करूनच निर्णय घ्यावा लागेल. अपघात आणि अपघात या दृष्टीने प्रश्न विचारायचा आहे. या मुद्द्याच्या भोवतीने सगळ्यात पहिली प्रतिक्रिया कोणाची आली असेल तर ती शरद पवारांची होती अगदी पहिल्याच दिवशी. ते म्हणाले की हा निव्वळ अपघात आहे आणि कोणी याचं राजकारण करू नये. असं म्हणतानाच त्यांनी कोलकात्याचाही उल्लेख केला ज्याच्यावरनंही बऱ्याच गोष्टी झाल्या. आत्ता रोहित पवार जेव्हा विविध मुद्दे मांडतायत, शंका उपस्थित करतायत, तेव्हा काउंटर म्हणून शरद पवारांच्या या वाक्याचा दाखला दिला जातोय, ते वाक्य सांगितलं जातंय. तर तुम्ही याकडे कसं बघता? शरद पवारांची आता या सगळ्या थोडं रिवाइंड करू इच्छितो तुम्हाला मुंबई बॉम्बस्फोटापर्यंत. तुम्ही ज्या व्यक्तीविषयी बोलताय ते आदरणीय पवारसाहेब हे देशातले एक फार मोठे स्टेट्समन आहेत आणि त्यामुळे स्टेट्समनशिप ही त्यांची कधीही ही
बॅक साईडला किंवा बॅक ऑफ द माइंड ही जात नाही. ही इज ऑलवेज अ स्टेट्समन. ज्यावेळी ही पहिलं स्टेटमेंट आलं की कोलकात्यातून ममता दीदींनी एक स्टेटमेंट दिल्यानंतर त्यावेळीची नेमकी परिस्थिती काय होती? म्हणजे दादांवर जे मगाशी तुम्ही मगापासून सगळे प्रश्न विचारताय ना, हे सगळे प्रश्न घेऊन महाराष्ट्र उभा होता तुम्ही की नेमकं काय घडलं. एक मिनिट, मी फक्त कंप्लीट करतो. दाखला का दिला शरद पवारांच्या एक्झॅक्टली, मी फक्त हा कंप्लीट करतो. एक्झॅक्टली त्यासाठीच देतो की त्यामध्ये जेवढे बॉम्बस्फोट झाले यामध्ये एक बॉम्बस्फोट जास्त झाला. हे साहेबांनी दिलेला एक इंटरव्ह्यू आहे. हो माहिती आहे, बरोबर दिस इज अ क्लासिकल साईन ऑफ अ स्टेट्समनशिप की मला परिस्थिती चिघळू द्यायची नाहीये. कदाचित साहेबांनी हे जे विधान त्या दिवशी जे केलं आहे त्यावेळी भावना या अनावर होत्या. भावना या अत्यंत, ज्याला आपण म्हणतो वातावरण हे अत्यंत वेगळं होतं. प्रत्येकाच्या मनामध्ये ही गोष्ट होती. त्यावेळी कदाचित हे पुन्हा स्टेट्समनशिपची ही गोष्ट असेल. बरं, तेव्हा झालेला हा शॉक आहे. अगेन आय एम अप्लाइंग अ ह्युमन फेस ऑल्सो. त्यावेळी झालेला एक आघात, हे इमिजिएट आलेली रिॲक्शन आहे. त्यानंतर एक एक कडी जी उलगडत गेली आहे, ही कडी उलगडत गेल्यानंतर जे प्रश्न निर्माण होत गेलेले आहेत. अमोल कोल्हेजी, मी आता एकदम ब्लंटली विचारतो, कारण तुम्ही अगदीच बऱ्यापैकी त्या प्रश्नाच्या उत्तराच्या समीप आलाय. जेव्हा प्रश्न विचारतो आम्ही ब्लंटली विचारतो. मुंबई बॉम्ब ब्लास्टमध्ये काहीतरी 12 स्फोट झाले होते का 11 झाले होते. शरद पवारांनी एक वाढीव स्फोट सांगितला जो मुस्लिम बहुल भागातला होता, जो मुळातच झाला नव्हता. आणि त्याचं स्वतः त्यांनी स्पष्टीकरण दिलेलं आहे की यामुळे त्याला हिंदू मुस्लिम स्वरूप प्राप्त होऊ नये त्या बॉम्बस्फोटांना, म्हणून मी ते उत्तर दिलं. टेक्निकली ते खोटं असलं तरी त्याच्यामागचा हेतू समाज कल्याणाचा होता. तुम्ही जे सांगू पाहताय त्याचा अर्थ असा की शरद पवारांनी त्या पहिल्या दिवशी केलेलं विधान हे परिस्थिती निवळण्यासाठी होतं. शरद पवारांच्या मनातही संदेह आहेत असं तुम्ही सांगताय? यू आर अगेन मिसकोटिंग मी. मी तुम्हाला पुन्हा परिस्थिती काय होती तुम्ही स्वतः सगळ्यांनी आपापल्या डोळ्यांनी बघितली. मगाशी मी तुम्हाला घटनेविषयी प्रश्न विचारला तर शरद पवार कन्फर्म एक मिनिट लेट मी रोहित पवारांच्या मनात जो संशय आहे तो शरद पवारांच्या मनात आहे. लेट मी कंप्लीट नाव सर, लेट मी कंप्लीट नाव. ज्यावेळी पवार साहेबांनी स्टेटमेंट दिलं त्यावेळी ही बातमी तुम्ही ब्रेक केली होती की सकाळी 6:30 वाजता पायलट ट्रॅफिकमध्ये अडकला होता? ते त्या समोरच आल्या नव्हत्या. नव्हती आली बातमी, करेक्ट. त्यानंतर पायलट बदलला गेला होता, ही बातमी तुम्ही तोपर्यंत काहीच break केली डिटेल्स समोर आले नव्हते. तर एक्झॅक्टली मी हेच तुम्हाला सांगतोय ना. त्यानंतरचं येणारं स्टेटमेंट हे जेव्हा तुम्ही ऐकता त्यानंतर या गोष्टी येतात, तुम्ही या दोन वेगळ्या माहितीच्या तेच म्हणतो, जे रोहित पवारांना वाटतं, जे अमोल कोल्हेंना वाटतं, तेच शरद पवारांना या क्षणी वाटतंय की नाही? हां, एक्झॅक्टली. तर आता हे जे सगळे प्रश्न आहेत, या प्रश्नामध्ये पवार साहेबांचं म्हणणं हेच आहे, जो काही अहवाल आहे हा समोर आला पाहिजे. मी अगेन आय एम सेइंग की पवार साहेब इज अ स्टेट्समन. ते अहवाल समोर आल्याशिवाय ते भाष्य करणार नाही. रोहित पवार करतात पण शरद पवार नाही करणार. रोहित पवार हे जनतेच्या मनातले प्रश्न सांगतात ना सर. ते शरद पवारांच्या मनात आहेत की नाहीत? सर आता हे स्वतः साहेबांशी आपल्याला बोलावं लागेल ना. असं कसं शक्य आहे? ते अक्षर पक्षाचे अध्यक्ष आहेत. रोहित पवार जे करतात त्याला शरद पवारांची आपण काय मान्यता आहे की करतोय, नाही? आपण पुन्हा दोन गोष्टींची गल्लतजी करायचं पाहतोय. आपण यामध्ये एक फार महत्वाचा विषय विसरतोय की साहेब विधान कुठलंही जेव्हा करतात त्या ब्लॅक अँड व्हाईट जोपर्यंत तो अहवाल येणार नाही तोपर्यंत आदरणीय पवार साहेब त्यांचं मत या घटनेविषयीचं व्यक्त करणार नाही. त्यांच्या इतक्या सिनियर नेतृत्वाला ते व्यक्त करणं तसं योग्य वाटत असणार आहे. रोहित पवार जे प्रश्न विचारते तुमच्या सगळ्यांच्या मनात आहेत ना प्रश्न. म्हणजे तुम्ही जेव्हा रोहित पवारांची प्रेस कॉन्फरन्स बघितली तुमच्यापैकी किती जणांना वाटलं नाही हे बरोबर असू शकतं किंवा हे असू शकत नाही, हे वाटलं ना. दॅट इज द सक्सेस. हे प्रश्नाची ही म्हणजे हे आता कसं झालंय ते एकमेकांमध्ये अडकलेलं आहे. म्हणजे जे जनतेच्या मनात आहेत ते रोहित पवार विचारतायत, पण रोहित पवार जे विचारतायत आणि जे जनतेच्या मनात आहे ते शरद पवारांच्या मनात आहेत की नाही हे तुम्ही सांगू शकत नाही. कारण रिपोर्ट आल्याशिवाय शरद पवार बोलणार नाहीत, पण रिपोर्ट आल्याशिवाय रोहित पवार मात्र विचारू शकतात. आता ह्या प्रश्नांमध्ये मी जात नाही. जनता पण जो बॉम्ब ब्लास्टचा मुद्दा त्यांनी मांडला हा अतिशय महत्त्वाचा इंडिकेटिव्ह आहे. पण या निमित्ताने एक मोठी वेगळी चर्चा आणि गप्पा समोर आल्या. मी आजही सुरुवातीलाच म्हटल्याप्रमाणे प्रसंग अतिशय वाईट आहे, पण आता त्याच्या पुढे जातोय महाराष्ट्र आणि राजकारण त्यानिमित्तानं समोर येऊ लागलेलं आहे, ज्याला आपण म्हणू एक पूर्ण पटच बदलतोय राजकारणाचा. त्याबद्दलच्या या गप्पा होत्या. आपल्याला खासदार अमोल कोल्हेंनी वेळ दिला त्यासाठी अमोलजी खूप धन्यवाद. आभार तुमचे पुढारी न्यूजच्या गप्पा लाईव्हमध्ये सहभागी होण्यासाठी. थँक्यू. आणि या गप्पा लाईव्हमध्ये इथेच थांबतोय. पाहत राहा पुढारी न्यूज.